नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परळी. आज आहे 19 ऑगस्ट 2023. आपण मागच्या 2-3 अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 18 ऑगस्टला पाऊस सुरू झाला. कालपासून सगळीकडे सुरू झाला, पण आज 19ला तर आणखीन जास्त वाढला. पण आजपासून परत एकदा सतर्क राहण्यासाठी खास करून अंदाज येत आहे. राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज 19 ऑगस्टला म्हणजे आज राज्यभर सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे 19 ऑगस्ट पासून ते 26 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावामध्ये जवळपास 3 दिवस पाऊस पडणार आहे. म्हणजे 3दा पाऊस येऊन जाणार आहे. म्हणजे 26 तारखेपर्यंत प्रत्येक गाव, जर कोणतं एखादं गाव धरलं, उदाहरणार्थ आमचं धरू समजा शेलू तालुका, तर या शेलूला मध्ये 3दा पाऊस या 26 तारखेपर्यंत येऊन जाणार आहे. तसं सगळ्या राज्यातील सगळ्या गावामध्ये असंच होणार आहे म्हणून हे अंदाज लागायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि परत एक सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे. पण 23 ऑगस्ट, 24, 25, 26 ऑगस्ट दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि त्या पावसामुळे काय होणार आहे, राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर 23 ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागावर जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर जालना, जळगाव, संभाजीनगर, नगर जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक, अंदरसूल, त्याच्यानंतर लासलगाव, पुन्हा इगतपुरी, नाशिकचे जवळपास संपूर्ण तालुके